मित्रांनो, या प्रोजेक्ट विषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर, बेहतरीन लिडरशिप असलेले माननीय श्री भीमराव पाटील सर यांचं पण खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. आणि मित्रांनो, आज आपण सर्वजण या मंचावर वेळात वेळ काढून उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जसं की आपण जाणत आहात, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत. मित्रांनो, सर्वांनी आपापले साथी सहयोगी सोबत मीटिंग मध्ये बसणं गरजेचं आहे. सर्वांनी रिचेक करून घ्या की आपले साथी सहयोगी या झूम सेशनला कनेक्ट झालीत की नाही आणि आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा लगातार अटेंड करे, ये झूम सेशन हमारा. मेटावेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आपले ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक यांच्या वाणीतून या डिजिटल प्रोजेक्ट विषयी आपल्याला मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मित्रांनो, तर सर्वांनी डिजिटली हँडराईटच्या सहाय्याने, डिजिटली फॉरवर्कच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट अप्लाई, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री श्याम इंगळे सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. गुड वेलकम मॉर्निंग सर. लीडर्स. गुड मॉर्निंग लीडर्स. की आज आपण वेळात वेळ काढून सर्व झूम सेशनसाठी हजर आहात. आपले को पार्टनर्स एकदा चेक करा परत लिस्ट झूम सेशनसाठी आहेत की नाही. कॉल करा, 2 मिनिटात आपण मीटिंग चालू करू. तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे, चला. नमस्कार मित्रांनो, मी श्याम इंगळे. मेटावेल प्रोजेक्ट जवळजवळ 24 महिन्यापासून करतोय. 24 मंथ्स म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाले. हा प्रोजेक्ट काय हा समजून घेतला तर फार मोठ्या स्वरूपात आपण यातनं अर्निंग करू शकतो. आता बरेचसे लीडर आहे, त्यांना आपल्याला प्रॉब्लेम येतोय. म्हणजे आजचा जो टॉपिक आहे आपला महत्वाचा म्हणजे की जॉईनिंगला प्रॉब्लेम येतो, जॉईनिंग होत नाही. याचं कारण वेगवेगळे, प्रत्येकाचं रिझन वेगवेगळे. तर त्यावरती आपण आज डिस्कस करणार आहोत. प्लॅन देतो आपण. कालचं जसं आपण एंडिंग केलं ते आज सुरुवात करतो आपण सेशनला. की ज्यावेळेस आपण प्लॅन देतो त्यावेळेस म्हणजे आपण जे बघतोय की आपण स्टुडंट असेल तर त्याला सेम तसाच प्लॅन देतोय. थोडासा मॅच्युअर पर्सन असेल त्याला तेच प्लॅन देतोय. किंवा एकदम कमी शिकलेला आहे त्याला पण कोणता प्लॅन देतोय आपण त्याच पद्धतीचा एकच स्लाइड, एकच ठिकाण. आपल्याला थोडंसं चेंज करणं गरजेचं आहे. काही प्रयोग करणं गरजेचं आहे आपल्याला या सिस्टीममध्ये, जेणेकरून आपल्या जॉईनिंग वाढतील. तर महत्वाचं म्हणजे आपण जे प्लॅन देतोय त्यामध्ये आपल्याला थोडासा चेंज करायला लागेल. जी पीपीटी वगैरे आहे आपली ती ॲज इट इज तसंच ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. ते फक्त झूम सेशनसाठी. तुम्ही फर्स्ट टाइम एखाद्याला जॉईनिंग करताय, ज्याला क्रिप्टोचं नॉलेज नाही त्याला आपण काय सांगतोय, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वगैरे हे बरंचसं काही काही सांगत राहतो त्याला आपण.
ते न समजल्यामुळं किंवा ते किचकट वाटल्यामुळं तो व्यक्ती तुमच्या संग जॉईनिंग होणार नाही. बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम तो येतोय. ज्यावेळेस तो सिस्टीम मध्ये येईल, ज्यावेळेस तो या प्रवाहामध्ये येईल आणि नंतरच तो शिकल, तर आपल्याला सिस्टीमचं नाव सांगणं गरजेचं आहे. म्हणजे प्रोजेक्टची सुरुवात कशी करायची ते आपण बघूया. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जो प्रोजेक्ट आहे आपला मेटावेल, हे नाव तर प्रत्येकाला माहिती आहे. ते नाव सांगणं गरजेचं आहे. याला काही शिक्षणाची काही गरज नाही. 29 जून 2022 ला हा प्रोजेक्ट चालू झाला. साधं आणि सिंपल सांगायचंय. जवळजवळ 3.5 वर्ष कंप्लीट झालंय. आणि वरून त्याला ऍड करायचं थोडासा टॅग, की जर स्कीम असती तर ती 2, 5, 6 महिन्यात बंद झाली असती. हा प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे हा काय बंद झाला नाही. आणि आपल्याला त्याचे क्रिएटर माहिती पाहिजे, ज्यांनी हा प्रोजेक्ट चालू केलाय. मिस्टर लाडो याचे क्रिएटर आहे. ओका टिकोन सांगितलं तरी चालेल, कारण बरंचसं अवघड नाव आहे, काहीतरी वेगळंच निघेल. त्यासाठी फक्त लाडो. लाडू नका सांगू, नाही तर प्रत्येकाला वाटेल दिवाळीचा लाडू, तो हा लाडू. तर एवढ्या दोन आपल्याला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे यायचंय, डायरेक्ट बिझनेसवरती यायचंय. आपल्याला सेंट्रलाइज, डिसेंट्रलाइज, ब्लॉकचेन वगैरे याचं काही सांगायचं नाही नवीन माणसाला सुरुवातीला. आपल्याला डायरेक्ट कशावर यायचंय? प्रोजेक्टवरती यायचंय. काम काय करायचं? आज प्रत्येक जण म्हणतो तुम्हाला सांगतोय पैशाचं, पण मला लवकर सांग. त्याला टाइम नसतो. त्याचा वेळ पण घालवायचा नाही आपल्याला, आणि आपल्याला लगेच प्रोजेक्टवर यायचं. आता प्रोजेक्ट काय सांगायचं आपल्याला? जे प्रोजेक्ट सांगणार आहे आपण, तर त्याला थोडंसं काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे आपल्याला. की त्याला आवड आहे की नाही? आवड असेल तर सवड राहील. जर त्याला आवडच नाही तर त्याला सवड कशी राहील? तर बऱ्याचशा लोकांना सवड नसते. त्याच्यात सांगण्यात काही अर्थ नसतो. 100% त्याला जर पैसा कमवायचा असेल तर तो तुमच्या बरोबर येणार आहे प्रोजेक्टमध्ये. बरोबर. जर समजा त्याला पैसाच कमवायचा नाही, तर बळजबरीने तुम्ही ते प्रोजेक्ट सांगण्यात अर्थ काही नाही राहणार त्याला. त्यामुळे आपण ही खबरदारी घेणं गरजेचं आहे, की प्रत्येकाला प्रोजेक्ट सांगत बसणं चुकीचं आहे. तर मग आपण काय करणार आहे, त्याला डायरेक्ट प्रोजेक्टवरती नेणार आहे. म्हणजे आपण काय करणार, त्याला सांगणार आहे की आपल्याला ह्या याच्यामध्ये, तो विचारतो आपल्याला याच्यात काय काम आहे. त्याला फक्त एकच सांगायचं आहे, की याच्यामध्ये आपल्याला आपल्या खिशाला परवडल अशा पद्धतीत आपल्याला एक डिजिटल हॉटेल घ्यायचे. असे 12 हॉटेल आहे. 12 पैकी तुला चॉईस कर. पहिलं घेऊ शकतो तू, किंवा डायरेक्ट 4 घेऊ शकतो, डायरेक्ट 6 पण घेऊ शकतो. आता याच्यामध्ये 8 हॉटेल अशा प्रकारचे की त्याच्यामध्ये 6 रूम आहेत, आणि 4 हॉटेलमध्ये 3च रूम आहे. असे 12 हॉटेल आहे. आज समजा पहिल्या हॉटेलमधून जे इन्कम येतं आपल्याला, जवळजवळ लमसम पूर्ण राऊंड फिगर सांगतात थोडंसं, त्याला 3,000 रुपये इन्कम येतं. किती? स्वतःला वैयक्तिक 3,000 रुपये इन्कम येईल. ह्या सिस्टीममध्ये, याच्यामध्ये आपल्याला पहिल्या हॉटेलमधून 300% इन्कम येतं. जसं हॉटेलमध्ये चेक इन आणि चेकआउट असतं, तसं त्याच पद्धतीत तुमच्याकडे लोक आले की तुम्हाला त्या पद्धतीने पर सायकल, किंवा 6 लोक झाले की तुम्हाला 3,000, परत 6 लोक झाले की परत 3,000. अशा पद्धतीने आपल्याला इथे इन्कम येतं. कोणत्या प्रकारची परत इन्व्हेस्टमेंट करायची नाही आपल्याला. आपल्याला किमान याच्यामध्ये 2 लोक लागतात. आता परत तो त्याचा एक प्रश्न येतो की ते हे जोडाजाडीचं आहे का? नाही, अजिबात नाही जोडाजाडीचं. हे जे हॉटेल भरण्यासाठी तू एकट्या भरत नाही. तुझ्या ह्या हॉटेलसाठी आपल्याला किती लोक मदत करणार आहे? तुझं जो अपलाईन असेल तो करल, डाऊनलाईन करल, आणि क्रॉसलाईन करल. मग आपल्याला हे सिस्टीम सांगणं गरजेचं आहे. आज समजा असे 12 हॉटेल तुमच्या स्क्रीनवरती दिसतात. याच्यापैकी एक हॉटेल घ्यायचं कोणतं तरी आपल्याला एक. आपण याची PDF पण बनवून नवीन नंतर. आणि त्यापैकी आपल्याला कोणताही एक घेऊन सुद्धा तो चालू करू शकतो, ज्याची परिस्थिती असेल. पण आपल्याला ही जॉईनिंग जी काढायची ना मित्रांनो, समजा एक पहिले जी जॉईनिंग काढायची 1100-1150 रुपयाची, ती इन्स्टंट जॉईनिंग काढायची. त्याचं कारण एकच आहे. आज तुम्ही सांगितलं आणि परत 8 दिवसांनी त्याला जर सांगितलं ना, त्याला कोणीतरी दुसरं वेगळं सांगतं, आणि तो या बिझनेसमध्ये राहत. ज्याला खरोखर पैसा कमायचा आहे, तो तुमचा 1 मिनिट सुद्धा वेळ घेणार नाही, मला याच्यात जॉईनिंग करायचं. म्हणजे आपण आपला प्लॅन जर छोटा केला, आणि लगेच त्याला जर इन्कम दाखवलं, तू जॉईन होय, आणि तुला 2 जॉईनिंगसाठी मी मदत करतो. म्हणजे लोक तुझेच राहतील, पण सांगण्यासाठी मी त्याला मदत करल. तुला याच्यात टेन्शन घ्यायचं काहीच काम करायचं. आता त्याला सांगायचं तरी काय?
साधं आणि सिंपल. त्याला जे सांगायचं त्याला काय सांगायचं, फक्त हे असं स्ट्रक्चर काढून द्यायचं आपल्याला. वाय म्हणजे तू स्वतः आणि तुला हे दोन मित्र आणायचे. आता हे सांगणं अवघड आहे का? फक्त असा वाय गोल गोल करायचा आणि हे दोन, त्याला एक आणि दोन अशी व्यक्ती दाखवायची. इथं तुम्ही नाव टाकू शकता. इथं राम नाव टाका, इथं लक्ष्मण नाव टाका. हे दोन मित्र आले. किंवा लेडीज असेल तर इथं रोहिणी नाव टाका आणि इथं लक्ष्मी नाव टाका. असे दोन मैत्रिणी किंवा दोन मित्र. आणि ह्या रामकडनं दोन लोक करून घ्यायची, एक आणि दोन. आणि लक्ष्मणकडनं काय करायचे, एक आणि दोन. हे असं त्याला प्रॅक्टिकली दाखवायचं आपल्याला. 1 मिनिटाचा हा फक्त प्लॅन आहे. याच्यामध्ये 3 आणि 4चे पैसे आणि 5चे पैसे आपल्याला येतात लगेच. पण तुम्ही सिंगल घर घेतलं तर चौथं आणि पाचवं होल्ड होईल, तुमचं दुसरं घर ओपन होईल. हे लक्षात ठेवणं गरजेचं आपण. आपण दोन लोक आणल्यानंतर लगेच त्याच्याकडून दोन दोन करून घेतल्यानंतर आपल्याला वैयक्तिक स्वतः जो व्यक्ती जो वाय असेल त्याला फक्त एकाच याचे पैसे येतील, ते म्हणजे $9 किंवा 9 IGT. 4 आणि 5चे होल्ड होईल आणि आपलं पुढचं स्लॉट ओपन होईल. हे फर्स्ट टाइम. 6वा आला की रिसायकल होतं, घर खाली होतं. पण दुसऱ्या सायकल पासून म्हणजे 6 भरल्यानंतर दुसऱ्या सायकल पासून याच्यामध्ये आपल्याला 3 लोकांचे पैसे होतात, 3, 4 आणि 5. आजच्या परिस्थितीमध्ये CS कॉईन जवळजवळ 6.84 येतात एका व्यक्तीचे. 3 याचे जर पकडले तर 6 × 18. आणि त्याला तुम्ही जर समजा 10 वेळेस जर फिरवलं हे 2-4 दिवसामध्ये, तर 180 कॉईन तुमचे इथं होतील तयार. किती? पहिल्या स्लॉट मधून. याच्यात ह्या टीम मध्ये जेवढे जेवढे आज मीटिंगला बसलेले सगळ्यांचे 2-5 स्लॉट आहेत. तर पहिल्या याच्यावर जरी फोकस केला, 180 कॉईनसाठी जर टार्गेट ठेवलं कमीत कमी, तरी तुम्ही याच्यातून मोठ्या स्वरूपात पैसा कमवू शकता. म्हणजे आपण याच्यातून CS कॉईन कमवू शकतो. आपलं टार्गेट काय होतं? आपल्याला माणूस हा व्यक्ती ज्याला प्लॅन सांगतो आपल्याला, तो लगेच आला पाहिजे. तो केव्हा येईल तुम्ही सांगा? ज्या वेळेस त्याला प्लॅन जागेवर लगेच समजल. ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त जेवढा मोठा प्लॅन देताल त्याला ते समजणार नाही, त्याच्या डोक्याच्या बाहेर जाईल. त्याला डोक्याच्या बाहेर गेल्यामुळे तो काय म्हणतो, उद्या करू, परवा दिवशी करू, आईला विचारतो, बायकोला विचारतो, नवऱ्याला विचारतो आणि तिथंच कार्यक्रम होऊन जातो. तुमच्या संग जर जॉईनिंग लगेच होत असेल 1 मिनिटामध्ये, ती जर जॉईनिंग करायची असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला अवलंबावा लागेल. वाय म्हणजे तू स्वतः, एक आणि दोन, आणि त्यांच्याकडून दोन दोन करून घेऊ. त्याच्यासाठी मी मदत करल. माझा जो ज्याने बिझनेसमध्ये आणला तो ऑफलाईन मदत करल. फक्त तुला काय करायचं, माणसं दाखव. आणि त्याला सुद्धा तोच प्लॅन द्यायचा. तुम्ही जितका मोठा प्लॅन दाखवताल तितकं मोठं कन्फ्युजन तयार होणार. कारण आज ह्या निकषपर्यंत आलोय आपण. आज लोक न जॉईन होण्याचं कारण एकच आहे, तर त्याला वाटतं मी कसं बोलू एवढं, हे एवढं पोपटासारखं सांगू कसं. कारण जो ऑफलाईन असतो तो बी कधी कधी काय करतो, दुसऱ्याला घेऊन जातो. पण त्याचा पण प्रश्न येतो की अरे याला समजतंय की नाही, येतंय की नाही, डाऊट असतो. त्याच्यामुळे तो पण विचार करतो की आपल्याला याच्यामध्ये जायचंच नाही, ही झंझटच नको. त्यासाठी आपला प्लॅन हा छोटा असावा, प्रत्येकाला समजून असा असावा. आता दोन आणि त्यांचे दोन दोन करायचे हे काय अवघड नाही, लहान मुलाला पण समजेल आणि इथून आपल्याला पैसे येणार. जर त्याच्या पुढे जाऊन तो विचारलं त्यांनी, तर ही सिस्टीम काय, भानगडी काय, मग आपण त्याला हे पुढचं सांगणं गरजेचं आहे. पण आपल्याला डायरेक्ट जॉईनिंग काढणं गरजेचं आहे. कारण जॉईनिंग जर निघल्या म्हणजे याच्यात जर त्याला गोडी लागली आणि त्याच्यात जर त्याला पैसा आला, तर तो 100% काम करतो याच्यामध्ये. जे आपलं झूम सेशन चालूच आहे रोजचं, ते चालूच राहणार आहे, त्याच पद्धतीने प्लॅन राहणार. पण इथपर्यंत तरी कमीत कमी माणसं आणणं गरजेचं आहे, व्यक्ती आणणं गरजेचं आहे, कम्युनिटी आणणं गरजेचं आहे. प्रत्येकाला समजलं असेल अशी अपेक्षा करू. आता याच्यात आपण जास्तीत जास्त वेळ का देणार आहे, की काही फीडबॅक ऐकायचे आपल्याला, काही लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायचे. का? तर हा बिझनेस हा कम्युनिटी बेस आहे. म्हणजे याच्यातला प्रत्येक जण मालक आहे, त्याचा विचार ऐकणं गरजेचं आहे आपल्याला. ह्याच्यात काही चेंज करायचं असेल त्याच्यात पण आपण अजून चेंज करू शकतो, विचारू शकतो. त्यांनी सांगायचं त्याचं डिस्कस काय आहे, म्हणजे त्याला काय बोलायचंय.
त्या पद्धतीने तो विचार, काल पण आपण सांगितलं होतं की तुम्ही डोक्यात काही अशी प्लॅन आणा की आपण त्याच्यातून काहीतरी सांगू शकतो. तर प्रत्येकाला मी इथं म्हणजे ज्यांना बोलायचं असेल त्यांना अनम्यूटचं ऑप्शन देतो आणि ते बोलू शकतात वन बाय वन. एक मिनिट. हँड रेस करू शकतात. हँड रेस करून बोला. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हँड रेस करा. कारण हँड रेस केलं तरच मला समजा याला बोलायचं की नाही बोलायचं. लवकर. कामात असेल तर थोडंसं काम बाहेर ठेवा, बाजूला ठेवा आणि तुम्ही बोलू शकता. येस मॅडम. ज्योती पंडित मॅडम, तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिले, तुम्ही बोलू शकता. वेलकम. Yes, sir. Thank you so much, sir. वेलकम. Good morning, sir. Good morning, team. सर, तुम्ही ही जी सुरुवात केली ही खूपच सुंदर आहे सर. हे खूपच छान आहे. कारण समोरच्याची कॅपॅसिटी बघूनच आपण प्लॅन प्रेझेंटेशन करणं हा अगदीच बेसिक रूल आहे. कारण तुम्ही बरोबर बोलता, की इथे आपल्याला कोणी जास्त शिकलंय, कमी शिकलंय हे आपला प्रॉब्लेम नाहीये किंवा त्यांचाही प्रॉब्लेम नाहीये. पण त्यांना त्यांच्या नेचर आणि त्यांचे एज्युकेशन किंवा त्यांचे जे रहन-सहन आहे त्याच्या अकॉर्डिंगली जेव्हा आपण प्लॅन देतो ना सर, तर ते 100% ते तितकंच सक्सेस होतं. तर मी खूपच ॲग्री करते ह्या गोष्टीला. आणि ही जी तुम्ही जे कीप गोइंग वालं जे आहे ना, की कीप गोइंग म्हणजे जरी काही जरी असलं, समोरचं कोणी जरी असलं तरी कीप गोइंग. त्याच्या अकॉर्डिंगली प्लॅन द्या. आणि जसं तुम्ही म्हणता, की सुरुवातीला हे खरंच किचकट वाटतं सर समोरच्याला समजायला. त्यामुळे खरंच आहे आपण अजून थोडेसे आयडियाबाज बनूया आणि अजून काही ना काही ह्याच्यावर विचार केला की खूप सारे असे छान छान डायलॉग आणि त्या समोरच्याला कळेल इतपत आपण आपल्या थिंकिंग लेवलला घेऊन जाऊन असं हळूहळू काम सुरू केलं की नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल. सो थँक्यू सो मच सर आणि थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू मॅम. बरोबर आहे. आयडिया नवीन नवीन पाहिजेच. आयडिया असल्याशिवाय काहीच नाही. तर प्रत्येकाची वेगवेगळी आयडिया असू शकते. अजून कोणाची काही आयडिया असेल तर सांगू शकता तुम्ही. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. असं कोणी समजू नका की मला बोलता येत नाही. बोललं आणि इथं बोलण्याचाच पैसा आहे. तर नेक्स्ट. हँड करा. कोणाला जर बोलायचं असेल तर हँड करा. धायगोडे मॅडम, अनम्यूटचं ऑप्शन देतो, तुम्ही बोला. उषा धायगोडे मॅडम, बारामती. गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, बोला. आणि गुड मॉर्निंग माय मेटावेल टीम. तर सर एकदम म्हणजे छान आजची मीटिंग झाली आणि हा प्लॅन जो आहे तो सहज कोणीही चालता चालता म्हटलं तरी देऊ शकतील आणि जॉईनिंग त्या आपल्या या आजच्या मीटिंग सारखे जर त्यांनी प्लॅन दिले तर चालता चालताही जॉईनिंग ते घेऊ शकतात. बरोबर. खूप छान माहिती दिली. यानंतर ओके, दुसरं. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू मॅम. नेक्स्ट. टोपे मॅडम, अनम्यूटचं ऑप्शन द्या. टोपे मॅडम, तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिलं. त्यानंतर हँड रेस केलं आहे. लकारे मॅडम, नंदा लकारे मॅडम, अनम्यूटचं ऑप्शन दिलं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, बोला. सर तुम्ही आज खूप छान प्लॅन दिला. अभी नाही तो कभी नाही असं स्टार्ट केल्या पाहिजे आणि ते पण ऍक्टिव्ह प्लॅन दिल्या पाहिजे. कमी वेळात तर ऍक्टिव्ह शब्दात. आणि जे आज तुम्ही सांगितलं ते खरंच खरोखर आहे आणि सक्सेस होण्यासारखा प्लॅन आहे. खूप छान. थँक्यू सर. एक विचारायचं मॅडम, एक 2-5 मिनिटात तुम्ही प्लॅन देऊ शकता का? हॅलो.
मॅडम तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिलंय. लकारे मॅडम. हा 100% देऊ शकते सर. एक मिनिट हा. मी एक स्क्रीन दाखवतो. हा, एक डेमो बघू आपण मित्रांनो. आता आपण काय केलंय, फ्रंट पेज दाखवणार, कंपनीचं नाव सांगणार. सांगा. या प्रोजेक्टचे नाव आहे मेटावेल. बरोबर. पुढे. हा प्रोजेक्ट 29 जून 2022 पासून चालू झाला आहे. ह्या प्रोजेक्टचे क्रिएटर मिस्टर लाडू आहेत. ओके. त्यानंतर इथे आपण. काम केले तरच पैसे मिळतात. ओके. आता हे सांगा, स्क्रीनवरती येतं ते सांगा. तर काम काय करायचं? बरोबर. 1 ते 12 घर आहेत, म्हणजे घर किंवा हॉटेल आहेत. त्यामध्ये माणसांना एक 2 त्यात तुम्ही 2 व्यक्ती आणा, त्यांच्याकडून 2-2 करून घ्या. असे 6 माणसं झाले, काम झालं. आता 1000 रुपयांनी जॉईन करा. तुम्ही जॉईन व्हा. त्यात तुमचे 2, त्यांचे 2-2 त्याच्यासाठी मदत करा आणि 6 माणसं आले की त्यातले 2 माणसांचे पैसे दोन नाही स्वतःला दोन मिळतील. दोन नाही दोन नाही 3 दोन. माणसं हो. सॉरी 3 माणसांचे पैसे तुम्हाला मिळतील आणि 2 माणसांचे पैसे आपल्या सिनियरला जातील, ज्यांनी तुम्हाला सांगितले आहे. आणि एक रिसायकल, म्हणजे ते कोणाला पण जाऊ शकतं, आपले क्रॉस लिंक कोणाला. घराचे रिसायकल होतील हम्म. म्हणजे असं पुढच्या टोटल. घरासाठी. हो बरोबर, थँक्यू. असं 1 ते 2 मिनिटाचा प्लॅन आहे. कोणी पण म्हणजे आज जस्ट मी सांगितलं तरी मॅडमने सांगितलंय. तर प्रत्येकाने जर ट्राय केला तर 100% ह्या बिझनेसमधून आपण फार मोठ्या स्वरूपात अर्निंग करू शकतो प्रत्येक जण. तर फक्त आपल्याला जॉईनिंग काढणं गरजेचं आहे. कारण इन फ्युचरमध्ये बाकीचे जे प्रोजेक्ट चालू होतील त्यामध्ये कम्युनिटीची गरज नाही. वैयक्तिक तुम्ही पर्सनल करू शकता. एकटा पण व्यक्ती तो बिझनेस करू शकतो फार मोठ्या स्वरूपात. त्यानंतर कोणाला बोलायचं असेल तर ॲड्रेस करा. केशव मोरे सर. हॅलो. हॅलो, नमस्ते सर, बोला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर प्लॅन प्रेझेंटेशन एकदम सुंदर झालेलं आहे तुमचं. त्याच्यानंतर आता नंदाला करे मॅडम देखील खूप सुंदर बोलल्या. हॅलो, मी काल नेमकं मीटिंगला नव्हतो सर, काय विषय झाला मला नेमकं माहित नाही. नाही, काल नाही सर, आजचा जो विषय आहे आपला, की हं, जेवढा छोटा प्लॅन होईल आपला, सांगू आपण एखाद्याला. हं, कारण कसं होतं, हं, नवीन प्रत्येक जण नवीन आहे, त्याला काही माहित नसतं. आपल्यालाच काही समजलं नव्हतं त्यावेळेस, बरोबर ना? की मला बरोबर. एवढं कसं सांगू बा मी, असं वाटतं ना प्रत्येकाला. ज्यावेळेस नवीन माणसाला आपण हं, सांगतो, या 5-6 स्लाईड हं, भारी, ब्लॉकचेन अमकं हं, तमकं चेन, पण तिथं ते कन्फ्यूज होऊन जातो माणूस, तिथं तो जॉईनिंग होत नाही. कारण का आता प्रत्येकाचं असं टेन्शन असते, इतकं मी बोलणार कधी, बरोबर ना? मग आपण जर शॉर्ट मध्ये जर सांगितलं, तुला काय घ्यायच्यात, काय जास्त काम आहे, फक्त हं. तू स्वतः जॉईनिंग व्हायचं, या हॉटेल घ्यायची आणि या हॉटेलमध्ये फक्त भाडेकरू आणायचे, एवढं तर सांगू शकतो ना आपण, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. किमान 2 भाडेकरू पाहिजे आपल्याला याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा जास्त करा, बरोबर आहे. तोच पैसा कमव, एवढं सांगायचं फक्त. याच्या पलीकडे आपल्याला जादा काही सांगायची गरज पण नाही. ज्यावेळेस तो ऍक्टिव्ह व्यक्ती असेल, तो ऑटोमॅटिकली झूम सेशनला बसेल, पूर्ण माहिती होईल त्याला, पूर्ण स्ट्रक्चर हं, माहिती. कारण आपल्याला इथपर्यंत व्यक्ती आला पाहिजे, म्हणजे झूम सेशन पर्यंत ज्यावेळेस व्यक्ती येईल त्यावेळेसच तो बिझनेस मोठा वाढू शकतो, मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तो, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे सर. जेवढं जास्त सांगतात त्यावेळेस तुम्हाला वाटतं की होईल जॉईनिंग तो. नाही जास्त सांगितलं उलट कन्फ्युजन होईल त्याचं सर. येस होतो. मेन मॅटर तोच आहे, मेन प्रॉब्लेम तोच आहे. म्हणजे काय डोक्यातून त्याच्या सुरसुऱ्या निघून जातात पुऱ्या. अरे काय सांगू मी एवढं म्हणजे एवढं. ते काय होतं, हम्म, सुरुवातीला आपण समजा त्याला स्लॉट सांगतो, कसं काम करायचं ते सांगतो. बरोबर. त्याच्यानंतर काय होतं सर, मग परत आपण इन्कम कडे जातो. ब्लॉक चेन सांगतो, हे बंद पडणार नाही कसं सांगतो ब्लॉक चेनच्या याच्या माध्यमातून. बरोबर. मग त्याला ते कन्फ्युजन असं होतं की ब्लॉक चेन काय नवीनच ऐकेल राहतं हम्म, आणि स्लॉट पण त्याला ते नवीनच वाटतंय. मग तो बरोबर. फक्त डोक्यात एवढंच धरतो का माणसं जोडायची. हम्म,
आता याच्यात आपण फक्त बाकीच्या गोष्टी. स्लॉट हं. वगैरे सांगण्याच्या जे हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये आपल्याला हां, काम हां. काय करायचं, लोक आणायची, बस कम्युनिटी आणायची, भाडे घ्यायचं, संपलाच विषय. असं डिजिटल बरोबर आहे. पद्धतीत आपण हॉटेल घेऊ शकतो याच्यातून. कारण परत ते बरोबर. आपण जोडाजाडी म्हटलं म्हणजे परत तो विषय आलाच ना, की इथं अरे इथं जोडाजाडी, तो घाबरलाच मग. हं. जोडाजाडीला घाबरतात लोक. एक डिजिटल प्रोजेक्ट, हा डिजिटल हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये तुम्हाला भाडे करू आणायचे. हा जरी पॉईंट सांगितलं तरी चालू शकतो. याच्या पलीकडे काय? तर आपल्या मग त्यासाठी आत्ताचे जे प्रोजेक्ट राहील ते सांगावं लागेल त्यांना, म्हणजे नाही नाही नाही. त्यांना वाटण काही नुसतं जोडाजाडीचा कार्यक्रम नाही नाही नाही. नाही, ते सांगायचंच नाही सध्या आपल्याला. आपल्याला याच्यामध्ये जो हं. घ्यायचा आहे प्रोजेक्ट मध्ये माणूस, तो कोणत्या पर्पज साठी घ्यायचा आहे आपल्याला, T&S या प्रोग्रामसाठी, बरोबर ना? हं, हं, आपल्याला हं. ते प्रोजेक्ट ते प्रोजेक्ट आल्यानंतर ते सांगणार आपण ते नंतर. पहिला तो माणूस म्हणजे ही चावी, या प्रोजेक्टची चावी, मेटावेलची ही चावी आहे, T&S प्रोग्राम. याच्यात आल्याशिवाय तो बाकीचं येऊ शकत नाही ना. है की नाही? म्हणजे बरोबर, कम्युनिटी झाल्याशिवाय. कम्युनिटी व्हायला पाहिजे याच्यामध्ये. मग तो ऑटोमॅटिक आपण हं. त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्याला सांगू शकतो ना आपण वेगवेगळे प्रोजेक्ट आहे बाकीचं, बाकीचं नंतर सांगू. पण पहिला याच्यात येण्यासाठी तो घाबरला नाही पाहिजे. हं. पहिला तो याच्यात येण्यासाठीच घाबरतो. इथं माणसं जोडायची. आपण त्याला सांगायचं आपल्याला डिजिटल प्रॉपर्टी घ्यायची, हॉटेल घ्यायची आणि त्या हॉटेलमध्ये आपल्याला माणसं आणायची, आले पैसे. एवढं सांगायचं, बाकी दुसरं काय सांगायचं का? तुम्ही जेवढं जास्त सांगणार तेवढं बरोबर. तो टेन्शनमध्ये येणार. असं. बऱ्याचशा लोकांना हं, नाही. हं. बरोबर सर. म्हणजे किती आता एक तर इथं डिप्लोमा कॉलेजचे सर होते. त्यांना विचारलं तुम्ही ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी म्हणजे सर काय माहिती आहे का? IT झालेला माणूस आहे. नाही माहिती सर. म्हणजे व्हर्जन चेंज होत चालतं. म्हणजे किती तुम्ही एज्युकेटेड माणूस जरी पकडला तर त्याला नाही माहिती ती टेक्नॉलॉजी वगैरे. जे लेटेस्ट जे टेक्नॉलॉजी आहे थोडंसं टाइम नंतर त्याला कळू शकतं याच्यातून काय आहे भाऊ काय नाही. आणि जर एखादं विचारलं तर त्याला आपण ते सांगू शकतो. दोन मार्ग बरोबर. पाहिजे आपल्याकडं. समजा एखादं विचारलं ब्लॉकचेन वरती का, त्याला सांगू शकतो. जर त्याला काहीच माहित नसेल तर त्याला मग आपला सिंगल वे हॉटेल घेऊन त्याच्यात आणायचे लोक आपल्याला. अशा पद्धतीने आपण त्याच्यात मोठ्या स्वरूपात काम करू शकतो. आणि इझिली कोणी पण सांगू शकतो ना चालता बोलता आपल्या, बरोबर आहे की नाही? असं असं बरोबर सर. असं त्यानंतर अनाप सरांना अनम्यूटचं ऑप्शन देते मी, की पुढचे जे सूत्रसंचालन करावे. अनाप सर अनम्यूटचं ऑप्शन दिले तुम्हाला. ठीक आहे, अजून कोणाला बोलायचं की येतं येऊपर्यंत दुसरं. नंदकुमार दिघे सर अनम्यूटचं ऑप्शन दिले. गाडीवरून असाल तर बोलू शकता. बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बोलला तर उपयोग आहे त्याचा, पैसा आहे. गणेश तांबे सर बोलताय का? गणेश तांबे सर. प्रत्येकाने असं म्हणजे स्वतःहून बोललं तरच उपयोग होतो त्याच्यामध्ये. कारण नाव घेण्यात अर्थ नाही काही. कारण असं प्रेशर आल्यासारखं वाटतं, अरे मला माझं नाव घेतलं मी कसं बोलू. तर बोलला तर सगळं काही होतंय. जर बोललोच नाही आपण तर कसं होणार. तर प्रत्येकाने एकदा बोलणं. हॅलो. बोला मॅडम. हा सर, आणखी हा प्रोजेक्ट आहे ना डिसेंट्रलाइज आहे. हे एक प्रत्येक आपल्या म्हणजे माहिती देताना हे एक वाक्य घेतलं पाहिजे, कारण त्या वाक्यावरती जॉईनिंग निघतात. नाही मॅडम, ते काय माहितीये का, डिसेंट्रलाइज सेंट्रलाइज परत तुम्हाला हं. ते सांगायला लागतं. आज जनरली काय माहितीये का, ज्यावेळेस तो माणूस येतोय, तुम्ही कोणत्या प्रोडक्ट न- बेसिस विचारा तुम्ही, की त्याला
हम्म. डिसेंट्रलाइज आणि सेंट्रलाइज माहितच नाही. आज ज्या व्यक्तीला सांगायचं तुम्हाला याच्यात, त्याला सध्या सांगायचंच नाही आपल्याला हे काही गोष्टी, कन्फ्यूज होतो काय डिसेंट्रलाइज. झालं अकलूज मध्ये, हा ऐका ना, अकलूज मध्ये माझी मीटिंग होती ना, तर त्यावेळी मी तिथं हे वाक्य वापरल्यानंतरच माझी जवळजवळ 3 ते 4 लोक वाढली होती मीटिंग ऐकायला, नाही नाही, ते शिकले ना, माहिती ऐकण्यासाठी. म्हणजे जे शिकलेला माणूस असेल त्याला सांगायचंय तुम्हाला. हा हा. आणि त्याला त्या बिझनेस, शिकलेले व्यक्ती जर असेल. नाही नाही नाही, तो शिकलेला म्हणजे कसं माहितीये का, क्रिप्टोचं वगैरे नॉलेज असेल त्याला ते सांगा तुम्ही सध्या. कारण लगेच तुम्ही जर सांगितलं हम्म हम्म डिसेंट्रलाइज सेंट्रलाइज, आपल्याला ज्यादा वाढवायची नाही स्क्रिप्ट, छोटी करायची. विचारलं हम्म तर सांगायचं, तो पुढचं नाही विचारलं तर तुम्ही हे सांगा, अशी सिस्टीम. बरोबर. कारण आपल्याला MLM मार्केटिंग नाहीच आहे. हा प्रोजेक्ट काय आहे, तुम्ही स्लॉट घेताय म्हणजे हॉटेल घेताय आणि हॉटेलमध्ये भाडे करू आणता आणि नंतर पैसा कमवताय. मनी सर्क्युलेशन नाही, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडून मी 10,000 रुपये घेतले नंतर त्याला पुढच्या 10 आहेत तसं नाही. तुम्ही डिजिटली ॲसेट घेताय, घर घेताय, ते स्लॉट घेताय बरोबर. आणि ते स्लॉट घेतल्यामुळे तुम्हाला पैसा येतो. आज आपण समजा प्रोजेक्ट का आपल्या लोक जॉईनिंग नाही होते, याचं कारण ते आहे की जास्त कन्फ्युजन होऊ राहिलं याच्यामध्ये. कारण तुम्ही सेंट्रलाइज झालं, डिसेंट्रलाइज झालं, मग पुढे आलो तुम्हाला ब्लॉकचेन. म्हणजे तुम्हाला काय झालं, तो प्रोजेक्ट फार मोठा झाला आणि पुढचा इतके वेळ दम नाही काढत. हम्म मी काय सांगू बुवा, आज एक आपण हा प्रयोग करून बघू, किमान सुरुवातीला तरी. आणि नंतर काय काय होतं समजा, त्याच्यात काय काय ऍड करायचं ते आपण करता येईल ना पुढं. समजा तुम्हाला कोणाचं असं येस येस आहे की नाही, ते करता येईल आपल्या पुढं. जे ज्या अडचणी आहेत, येस. त्याचा एक 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 मार्ग काढावा लागेल. कारण आजच्या कंडिशनला जॉईनिंग वाढणं वाढणं गरजेचं आहे. कारण आज पुढचे जे प्रोजेक्ट येतील ते CS वरती येईल आणि एवढे CS कोणाकडेही नाहीये. कारण आपल्याला जर समजा काम करायचं मोठ्या स्वरूपात, तर आपल्याकडे तेवढे CS आहे का? बरोबर आहे की नाही? बरोबर. हो हो बरोबर आहे. CS नसल्यामुळे आपल्याला ही तयारी करणं गरजेचं आहे पुढच्या प्रोजेक्टसाठी. कारण पुढे तुम्हाला कम्युनिटी नसली तरी चालेल, तुमच्या त्या CS वरती तुम्ही काम करू शकता, लाखो रुपये कमवू शकता बिझनेस मधून. त्यासाठी प्रत्येक राईट सर. जर जशा अडचणी येतील आपल्याला, तशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करणं गरजेचं राहील. असं चालेल, ठीक आहे. ओके. चालेल, थँक्यू. आजची जे झूम सेशन आपण इथं क्लोज करतोय, कारण आजचा टायमिंग आपला संपत आलाय. जय हिंद, जय मॅटर.